सुगरणीच्या खोप्यामध्ये आज आपण पाहणार आहोत आलू मटर कटलेट। त्यासाठी आपण घेतले आहेत काही मटर सोलून घेतले आणि गरम पाण्यामध्ये बॉईल करायला टाकलेले आहेत। बॉईल करताना त्यामध्ये फक्त मीठ घालणार आहोत आपण। मीठ घातल्यानंतर जेव्हा बॉईल होतील तेव्हा आपण त्याला काढून घेऊया आणि थंड करायला एका प्लेटमध्ये घेऊया। आपण मटर थंड करून त्याला थोडंसं थंड झाल्यानंतर स्मॅश करणार आहोत। आपण स्मॅश करून घेतल्यानंतर लगेचच आपण त्याला एका बाउलमध्ये घेणार आहोत आणि बाउलमध्ये घेतल्यानंतर आपण त्यामध्ये 2 बटाटे किसून घालणार आहोत। उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालणार आहोत। बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घातल्यानंतर त्यात 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालण्यात येते। तांदळाचं पीठ घातल्यानंतर आपण त्यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट, धने, जिरे पूड अशा प्रकारे मसाले घालणार आहोत। त्याचबरोबर हिरव्या मिरचीचं वाटण ज्यामध्ये लसूण, जिरे आणि हिरवी मिरची वाटलेली आहे ते घालून एकजीव करून घेणार आहोत आणि त्याला मस्त मळून घ्यायचं आहे। पीठ एकजीव झाल्यानंतर मळून घेतल्यानंतर आपण गॅस चालू करून गॅसवरती एक पॅन ठेवणार आहोत ज्यामध्ये आपण थोडेसे शॅलो फ्राय करून घेणार आहोत कटलेट्स। डीप फ्राय आपल्याला नको होते म्हणून आपण शॅलो फ्राय करतो। डीप फ्राय सुद्धा करू शकता तुम्ही। आता आपण कटलेट्ससाठी शेप द्यायला सुरुवात करूया। कटलेट्सला काही कटलेट्स आपण शेप देऊन घेऊया। तुम्हाला ज्या आकारात हवे त्या आकारात तुम्ही कटलेट शेप देऊ शकतात। अशा प्रकारे तुम्ही लहान मुलांसाठी टी टाइम स्नॅक्स किंवा मग टिफिनसाठी काहीतरी वेगळा पदार्थ, हेल्दी पदार्थ म्हणून सुद्धा याच्याकडे आपण पाहू शकतो। लहान मुलांना बटाटा हा कोणत्याही स्वरूपात आवडतोच, पण त्याबरोबर मटर सुद्धा जात आहेत मुलांच्या जेवणामध्ये। त्यामुळे आपण जेवणासाठी किंवा कटलेट्स आपण तयार करून घेणार आहोत। आपले कटलेट्स तयार आहेत आणि आपण आता त्यांना शॅलो फ्राय करून घेणार आहोत। एक एक कटलेट मांडून आपण त्याला मस्त दोन्ही बाजूनी तळून घेणार आहोत। आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। जे कटलेट्स आपण बनवलेत ते आपण दोन्ही बाजूने अगदी लाल रंगावरती आणि कुरकुरीत होतील अशा प्रकारे मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत आणि त्याला दोन्ही बाजूने छान रंग आलेला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपण सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर मुलांना खायला हे देऊ शकतो।